जरांगे तुम्ही साधे देशी दारू विकायचे तुम्ही आंबडला काय काम करायचे तुम्ही आम्हाला माहिती आहे तुम्ही कुणी तयार केलंय तुम्हाला तुमचा गुरु कोण आहे तुमचा गुरु बारामती मध्ये बसायचा हा तुमचा गुरु आमचे राजेश टोपे साहेब आहेत हा आणि तुम्हाला आमचं ओबीसीचं नेतृत्व संपायचं आहे महाराष्ट्रातलं हा घाट घालण्यासाठी तुम्ही हा कार्यक्रम केला आदरणीय धनंजय मुंडे साहेबांचं माझं त्यांनी मला माहिती विचारली या सगळ्या प्रकरणाची काय झाली काय नाही की नेमकं काय घडलं मला एकच विचारायचंय की प्रकरण घडलं चिखल्यामध्ये 2 मिनिटं खाली बसा ऐका 2 मिनिटं प्रकरण घडलं चिखल्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार तालुक्यामध्ये परंतु एक राज्याचा स्वयंभूत गावामध्ये येतो आणि धनंजय मुंडेंवर टीका करतो आणि सांगतो की हे परळीतून झालं हे खपवून घेतल्या जाणार नाही अरे जरांगे 1 मिनिट थांबा आहोत तेवढे क्रांतिकारी सुद्धा आहोत या गावामध्ये येऊन चिखल्यामध्ये तुम्ही भाषण माय म्हणून घेणारे लोक आहे तुम्ही या ओबीसीचं नेतृत्व मग त्या पंकजाताई मुंडे असतील त्या धनंजय मुंडे असतील यांना संपवण्याचं काम करताय जरांगे तुम्ही साधे देशी दारू विकायचे तुम्ही आंबडला काय काम करायचे तुम्ही आम्हाला माहिती आहे तुम्ही कुणी तयार केलंय तुम्हाला तुमचा गुरु कोण आहे तुमचा गुरु बारामती मध्ये बसायचा हा तुमचा गुरु आमचे राजेश टोपे साहेब आहेत हा आणि तुम्हाला आमचं ओबीसीचं नेतृत्व संपायचं आहे महाराष्ट्रातलं हा घाट घालण्यासाठी तुम्ही हा कार्यक्रम केला आणि प्रत्येक माय बहिणीचा सन्मान करणारे लोक आहोत ही मा जिजाऊंची जन्मभूमी आहे मा जिजाऊंनी ज्या शिवाजी महाराजांना शिवाजी महाराजांना घडवलं ती ही भूमी आहे आणि जरांगे तू मराठवाडा पेटू शकला असेल पण विदर्भ तुझ्या बच्चा रोग नाही विदर्भ तुझ्या बच्चा रोग नाहीये जर तू या विदर्भामध्ये जाती जातीमध्ये जर भांडण लावायला आला या विदर्भातले मराठा कुणबी आहेत आम्ही सुद्धा कुणबी आहोत आम्ही सगळे ओबीसी आहोत आमच्या या विदर्भामध्ये येऊन जाती जाती जर भांडण तर जरांगे तुम्ही एक दिवस येसाल पण वापस जाणार नाही हे प्रदीप नागरे सांगतो तो भगत सिंग झाला होता देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि हा मृत्यूला पुढे जाईल ओबीसीसाठी एवढं लक्षात ठेवा धनंजय मुंडेंचं राजकारण संपवायचं पंकजाताई मुंडेंचं राजकारण संपवायचं पण तुम्हाला एक चांगला गुरु भेटलेला आहे तुम्हाला एक चांगला गुरु भेटलेला आहे त्या गुरुचं नाव आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस तुम्ही जर चाणक्य आहात तर ते 10 चाणक्य या खिशात ठेवतात आणि 10 चाणक्य या खिशात ठेवतात एवढं लक्षात ठेवा यापुढे सगळ्यांना विनंती करतो की आम्ही मराठा वंजारी भाऊ भाऊ आहोत सगळे एकत्र आहोत आम्ही सर्व सुखाने नांदणार आहोत पण इथे वापस जाणार नाही एवढं लक्षात ठेवा पोलीस प्रशासनाला सुद्धा काम करू द्यायचं नाही नियमाने बोलू द्यायचं नाही खरं बोलू द्यायचं नाही आणि आम्ही म्हणू तसाच बोला आम्ही म्हणू तशाच गुन्हे दाखल करा आणि काय तर ती पोरगी सांगून तशाच केसेस लागल्या पाहिजे असं कसं जमन भाऊ हा कायदा तुमच्या आमच्या बापाचा नाही आपल्या सगळ्यांचा बाप डॉक्टर भीमरावजी आंबेडकर यांनी तो ठिकाणी कायदा लिहिला आणि त्या कायद्यावर हा राज्य आणि देश चालतो त्यामुळे गुन्हे दाखल होतील तर आपल्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यानं दाखल होईल या जरांग्या फिरांग्याच्या सांगण्यानं होणार नाही आजपर्यंत इतकी वर्ष झाले आपण सगळेजण मला ओळखता आजपर्यंत 30 वर्ष झाले राजकारणात आम्ही काम करतो समाजकारणात काम करतो इथल्या प्रत्येक जाती धर्माचा माणूस मला ओळखतो आम्ही कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही अरे अनेक जणांना तर माझी जातही माहित नाही आणि जिथं जातीचाही चुकीचं कोणी बोललं असेल
जिथं जातीचा माणूस सुद्धा चुकीचा बोलला असेल तो कितीही मोठा असो त्याच्या सोबत सुद्धा आम्ही भांडलो आणि चुकीच्याला चुकीचं म्हणलो. त्याच्यामुळं आमच्या राजकारणात अडचण आली, आम्ही शिव्या खाल्ल्या, पण चुकीच्याला चुकीचं म्हणणारी आमची जात आहे. म्हणून खोटं बोलणार नाही, खोटं सहन करणार नाही आणि जातीवाद तर मुळीच करणार नाही. जातीवाद करायचं हे आमच्या रक्तात नाही. परंतु लगेच तुम्ही सांगता की अरे आरोपीला पाठीशी घालणारी ही जात. त्याला कुणाला त्याचा खाली मुंडका वर पाय कसं करायचं या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे ही विदर्भाची जनता करणार आहे. या विदर्भाच्या जनतेच्या मनगटात ती ताकद आहे. म्हणून त्यांना सांगतो, बाबा तुम्हाला जे काय राजकारण करायचं, जो काय जातीवाद करायचा तुम्हाला तिकडं पसरवा. या जिजाऊच्या पावनभूमीत येऊन जर जातीपातीच्या भानगडीत पडाल तर इथून परत वापस जाणार नाही. अशा पद्धतीचा इशारा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला देतो. आणि काय तुम्ही आम्हाला म्हणता की महिलांवर अत्याचार केले, तुम्ही आम्हाला सांगता महिलाचे कपडे फाडले. अरे ग्रामीण भागात आमच्या त्या चिखल्यामध्ये राहणाऱ्या या काही महिला नाही का? माझ्या सगळ्या लोकांना विनंती आहे, फेसबुक लाईव्ह करा. प्रत्येकानं आपला आपला मोबाईल काढा आणि फेसबुक लाईव्ह करा, सोशल मीडिया लाईव्ह करा आणि दाखवा की या इथं बसलेल्या महिला नाही का, आता इथं बसलेल्या महिला नाहीत का, यांच्या घरावर गेल्या जाता, यांच्या घरावर दगड फेकता, यांना एकटीला बाहेर पकडून जाताना मारता. हा महिलावर अत्याचार नाही का? मग तुम्ही बोलत असताना त्या ठिकाणी खरी माहिती घेतली पाहिजे. अरे जरांगे, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या विषयात चांगलं बोलला असेल तर आम्ही सांगितलं की जरांगे चांगला बोलला, पण जर तुम्ही कुठेही उठसूट काही बोलत असेल मग मात्र जरांगेची गाय होणार नाही. ज्याचा काही संबंध नाही त्या बीडच्या राजकारणाचा विषय तुम्ही इथं आणला. काय संबंध आहे तो बीडच्या राजकारणाचा इथं? म्हणजे याचा अर्थ आपण सगळेजण ठरवून या ठिकाणी करतायत आणि हे सगळ्या ठरून चालणाऱ्या गोष्टी या ठिकाणी आम्ही खपून घेतल्या जाणार नाही. म्हणून पोलीस प्रशासनाला मी सांगत होतो की गुन्हे दाखल करताना टाळी एका हाताने वाजत नाही. भांडण त्या ठिकाणी झालं, परंतु कुठल्याही पुरुषानं त्या ठिकाणी त्या बाईच्या कपड्याला हात लावला नाही, अंगाला हात लावला नाही. भागातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना माहिती आहे. मराठा समाजाच्या अनेक माणसाचे मला फोन आले, त्यांचं नंबर सगळे या ठिकाणी आहे, मी तेही दाखवू शकतो. त्यांनी तर सांगितलं होतं, भाऊ सभेत दाखवा की आम्हाला माहिती आहे सत्य परिस्थिती काय. आणि त्यांना हा विनोद वाघ सुद्धा माहिती आहे की जातीपातीचं राजकारण आम्ही कधी करत नाही. म्हणून सत्यता सगळ्यांना माहीत आहे. तिथला DVR साहेब तुम्ही तपासा, त्यामध्ये CCTV फुटेजमध्ये सगळे सत्य गोष्ट त्या ठिकाणी आहे. तो DVR त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण पाठवू सगळी सत्य गोष्टी समोर येईल. अरे बाई, तू पंतप्रधान होय, जिल्हा परिषद सदस्यच काय, अजून राष्ट्रपती होय, अमेरिकेचे राष्ट्रपती होय, पण असं छत्रपती शिवरायांच्या आडून राजकारण करून आणि एखाद्या समाजाला बदनाम करून बाई मोठं होऊ नको. कशासाठी हे धंदे करते? लढायची असन तुला जिल्हा परिषद काही, परंतु अशा पद्धतीनं